आप देख रहे हैं हमारा यूट्यूब चैनल। मैं हूं आपके साथ एमडी आशिक। आज हम आपको बताने वाले हैं भीमनगर वर्धा परिसर की खबर। पीड़िता सौ जयश्री की जुबानी और उन्होंने उसी तरह वर्धा पुलिस को दिया बयान। वर्धा पुलिस ने उसी तरह एफआईआर दी है। क्या आप देखिए। मी जयश्री प्रशांत वाघमारे। गेल्या 10 तारखेला मी वर्धेला आली होती नागपूरवरून। माझा जॉब नागपूरला इंदिरा गांधी हॉस्पिटलला जॉब करते। अधूनमधून जेव्हा सुट्ट्या असल्या तेव्हा मी येत जात राहते नागपूरला। 10 तारखेच्या मॉर्निंगला नेमकं 9:20 झाले होते। त्यावेळेस माझे मिस्टर जस्ट आम्ही झोपून उठलो होतो आणि माझे मिस्टर बाहेर ब्रश करायला निघाले होते। ब्रशच करत होते। जस्ट इवन 5 मिनिट्स झाले होते बाहेर निघाले होते। मी घरचे आतमध्ये काम करत होते। तितक्यामध्ये मला बाहेरून आवाज आला। बाहेरचे धीरज नावाचा मुलगा, धीरज मेश्राम आणि त्याचे मित्र 2 हे सोबत 3 जण गाडीवर येऊन माझे मिस्टर बाहेर ब्रश करत असताना त्यांच्या अंगावर गाडी आणली। तेव्हा ते म्हणत होते, अरे काय झालं, कशाला गाडी आणत आहे माझ्या अंगावरती, असे बोलतच होते। काय झालं, चांगले राहा असे म्हणत होते। तरीसुद्धा ते ऐकत नव्हते। त्यांनी आतमधून शर्टच्या आतमधून चाकू काढला आणि त्यांना धमकावत होते, मारत होते, मारायला लागले। तरी ते शांत होते की चांगले राहा, काय केलं, असं काय केलं मी की तुम्ही माझ्याशी असं वागत आहे, असे बोलू लागले। तरीसुद्धा ते ऐकत नव्हते आणि त्यांना चाकूनी मारायला लागले। आणि तरी पण सुद्धा मी बाहेरून बघत होती की माणसांच्या मधात काय जायचं। तरी बघून राहिली, तितक्यामध्ये ते मारायला लागले। तितक्यात माझ्या सासूबाई वरून खाली आल्या आणि हटकायला लागले त्याला, अरे तू कशाला मारत आहे, त्याची काय चुकी आहे तर तू मारू लागला, असं बोलू लागल्या। आणि आजूबाजूचे लोकंसुद्धा त्यांना बघत होते, पण कोणीच धावले नाही, कारण त्यांच्या हातामध्ये मोठे मोठे अवजार होते। धीरज मेश्राम हा कधी पण कोणासोबतही कसाही वागतो आणि सगळ्यांना धमकावत असतो। आम्ही त्यांच्या याच्यामध्ये कुठल्याच लेण्यादेण्यात नसतोय। तरीसुद्धा तो मुलगा आणि त्याचे मित्र घेऊन येतो आणि कधी पण असे चाळीमध्ये कारभार करत असतोय। माझ्या सासूबाई जेव्हा हटकायला लागल्या तेव्हा माझ्या सासूबाईची गच्ची पकडली आणि तिला मारलं आणि बाहेर फेकले। त्यावेळेस मी धावून पडले। त्यावेळेस त्यांनी मला पण सुद्धा माझ्या गालावर मारलं आणि छातीवर मारलं, पोटावर मारलं। मी आदमुशासारखी झाली। त्याला बोलायला गेलं तर त्याचा पुरा परिवारसुद्धा मारायला धावला। मी म्हणतच आहे की काय झालं रे, कशाला मारत आहे तू, हे गुंडागर्दी कशाला करत आहे, गुंडागर्दी करायला आलाय का इथे, असं बोलतही असताना सुद्धा तो मला कमरेच्या खालचे शिव्या देऊ लागला। खूप घाणेरड्या शिव्या देतोय, ऐकण्यास जोगतं होतं नाही। मी जॉब करते तर तो मला जॉबविषयीही खूप गंद्या बोलू लागलाय। इतकं झगडा त्यांनी कमसे अर्धा तासपर्यंत त्यांनी आमच्याशी झगडा केला। खूप घाणेरड्या शिव्या दिल्या, दगडांनी मारफेक केली, दगडांनी मारू लागलाय, खूप गंद्या शिव्या देऊ लागलाय। माझ्या मिस्टरांना, माझ्या परिवाराला, मला सगळ्यांना जानठाई मारण्याची धमकी दिली। त्यानंतर बोलले आणि तो आपल्या मित्रांसोबत फरार होऊन गेलाय। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, त्याची तक्रार नोंद केली। तक्रार नोंद केल्यानंतर जी पण आम्ही तक्रार केली आहे तीच तक्रार त्यांनी जसं सांगितलं की मला मारलं, माझ्या मिस्टरांना चाकूचा उल्लेख केला आहे, चाकूना मारायला धावलंय, माझ्या सासूबाईंना गच्ची दाबलं, ती तक्रार तशी नोंद न करता त्यांनी चुकीची तक्रार नोंद केलेली आहे की जेवणाच्या विषयी तसं काहीच घडलेलं नव्हतं काहीही। कारण 3 दिवसापासून मी आले होते तर माझे मिस्टर माझ्यासोबतच होते। आमची जी तक्रार नोंद झाली आहे ती सगळी चुकीची आहे। जे आमच्यावर अत्याचार झालेला आहे तो अत्याचार तिथे कुठेच नोंद झालेला नाही आहे सुद्धा तो। आणि तरीसुद्धा बिना खॉबने, बिना टेन्शननी तो चाळीमध्ये येऊन आमच्या घराच्या समोर येऊन बसून राहिला आहे। दारूचे धंदा करतोय, दारूचे काम करत आहे आणि बिना कामाचा आमच्या घरच्या लोकांना धमकवत आहे। त्या दिवशीच्या रात्रीला जेव्हा मी नोंद झाल्यानंतर जेव्हा मी नागपूरला निघून आली तरी तो 3-4च्या दरम्यान आमच्या दरवाजामध्ये गेटवर येऊन शिव्यागाळी करून गेलाय। आज 10 तारखेपासून तर आज 17 तारीख झालं तरीसुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची, त्यांच्या परिवारावर, धीरज मेश्राम यांच्या घरावरती, त्यांच्या परिवारावरती त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आहे। अजून त्याला अटक करण्यात आली नाही आहे।
आज 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 आमच्यासोबत झालं आहे, उद्या दुसऱ्यांसोबत होणार. चाळीमध्ये तो अशी दहशत करून टाकलेली आहे. दारू पिऊन येतो, दारू विकतोय आणि बिनधास्तपणे करतोय. कोणाचीही त्याला भीती नाही. इव्हनसुद्धा पोलीस लोकंसुद्धा त्यांना अटक करत नाही आहे. आज 10 गेल्या 10 तारखेपासून तर 17 तारीख झाली तर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात नाही आली आहे. मला एकच म्हणायचं आहे की त्याला अटक करण्यात यावं आणि त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. आज मी आहे ह्या जाग्यावरती. आज कुठलाही पुरुष येऊन जर मी फक्त त्याला हटकायला गेली तर त्यांनी माझ्या अंगावरती मला एवढ्या जोराने मारलं आहे. आज उद्या दुसऱ्या स्त्रीवर पण सुद्धा दुसऱ्या चाळीमध्ये दुसऱ्या लोकांवरती त्याची भीती आहे. भीतीमुळे ते चाकू बिचवे दाखवून घाबरवत असतात. त्याच्यामुळे त्याच्याविषयी कोणीही नोंद करायला घाबरतात. म्हणून कोणीही त्याच्याविषयी केस फाईल करत नाही आहे. माझी एकच रिक्वेस्ट आहे की माझी तक्रार नोंद करून घ्यावी आणि मला न्याय मिळावा. आज माझा परिवार सगळं दहशतमध्ये आहे. जर कुठल्याही प्रकारची माझ्या परिवाराला इजाहानी होत आहे, त्याच्यापासून कुठलीही भीती आहे, तर याचे जिम्मेदार पोलीसवाले राहणार. मी जी तक्रार नोंद केली ते पूर्ण चुकीची नोंद करून ठेवलेली आहे त्यांनी. मला मारण्यात आला, माझ्या मिस्टरांना मारण्यात आला, माझ्या सासूबाईंना मारण्यात आलं आहे, ती तक्रार नोंद आत्ताही पोलीसवाल्यांनी केली नाही. माझी एकच विनंती आहे त्यांच्या सगळ्यांकडून की जे खरं आहे ते करावं आणि आम्हाला न्याय देण्यात यावा. जयश्री ने वर्धा थानेदार साहब को दिए लिखी कंप्लेंट स्पीड पोस्ट के जरिए. थानेदार साहब ने क्या कहा, उनके पति प्रशांत वाघमारे को आप देखिए. लेटर आहे त्यांनी कंप्लेंट दिली त्याची एफआयआर झालेली आहे. त्याच्यामध्ये काय हकीकत जो लिहिण्यात आली आणि फॅक्ट जो थोडंसं वेगळं झालेलं आहे. निर्यातीनं जे सांगितलं डाटा कंप्लेंट दिली. दोघं जण कंप्लीट त्या कंप्लेंट दुरुस्ती होत नाही म्हणाला आपण कंप्लेंट दिलं सगळं ऑनलाईन झालेलं आहे. एका सेकंदाची दुरुस्ती होत नाही. संपूर्ण भारतामध्ये असते तुम्हाला जर एक करायचं तर करू शकता. द्यायची गरज नाही. सर एक करायचं एक करून टाकायचं तर डिलीट करायचं त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येते आपली पोलीस त्यांच्याकडे जाऊन त्यांना डील करत आहे. काय प्रकरण समजलं समाज मला समजली. सर प्रकरण असं आहे सर, तुम्ही माझ्या घराच्या बाजून एक दाखवला राहते. आम्ही ब्रश करत होतो सर आणि तो चाकू घेऊन आला सर तिथून आणि आम्हाला शिवाय द्यायला लागला. माझी मिसेस आणि आई पायातून वर होती खाली आहे. त्याचा म्हणजे त्याचा आवाज ऐकून तो माझ्या मागे नर्स आहे ते नर्स आहे मला शिवाय देत होता तो. मग माझी काय काही आला तर ते तिला 2-4 थापड मारल्या त्यांनी आणि चाकू असा अंगावर हे करत होता आणि माझ्या आईला केलं. खूप काही कमी केलं. जयश्री प्रसाद वाघमारे. जयश्री प्रसाद वाघमारे किती आहे. जयश्री प्रसाद वाघमारे 10 तारखेची तक्रार 10 होईल 10/10 हकीकत क्या है तपास आणि तुम्हाला मी काय बोललेलो पहिला शब्द आपण अर्जदार त्याच्यामध्ये काही सुटलं असेल तर एक करू शकता. जास्तीत झाला असेल तर कोणी करू शकता. असं पण यांच्याकडे पोलीस तपास कमिटी आलेच आणि यांना कुठे जळानगर एरियाची चौकी कोण काढलेली आहे. तो चौकीचं भीटवर असतो ना.
इथे नाही बोलत, इथं चौकी बोलली नाही तुम्हाला म्हणून. अडचण काय होतं मी एवढं सांगतो. सर जे झालं वास्तविक ते नाही त्याच्यात नमूद केलं झालं, जसं चाकूचं नमूद नाही आहे सर. तुम्ही बघा ना, त्यामध्ये नेहमी चालू होते, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सर ते यांना आणि पहिली गोष्ट तर कसं आहे, रात्री बाहेर फिरायला जातो नाही, आपले जयश्री ती आहे, पण तुम्ही कसं आहे सर ते लिगल केली सर ते. असं चालत नाही बाबा. ती येऊन नाही ना सर ते. अरे बाबा असं चालत नाही. कायद्यामध्ये आहे, त्यांना माहित आहे जो तक्रारदार तो दुसरा चालक दुसरा एकच की नाही, त्याला वाटतं की त्याचा पगार आहे पाटाकडे. ते सर ठीक आहे तर सर. इथे मेसेजला पाटाकडे पाठवतो, तुम्हाला काही तुम्ही सोबत राहा वाटतं मदती करता, ठीक आहे तुम्ही असं याच्याने बघा. ठीक आहे. नाही पण मला वाटतं तुम्हीच कंप्लेंट आहे. नाही पण एक मिस्टर आहे सर. मी मिस्टर आमचं आहे. बाबा मी कंप्लेंट पंतप्रधान पत्नी असली तर मिस्टर पंतप्रधान होऊ शकतो ना, सगळ्या विषय सर पण माझ्यासाठी सगळ्यात चांगला आहे. आता बघायला तुम्ही समजूचा सर सर स्वतःच बयान घेऊन केलेलं आहे. मी असं मी काय म्हटलं, मला सांगतो ते सुटलं असं ते बयान द्यायचं, डिलीट करायला म्हटलं, जास्त आलं असेल तर डिलीट करायचं, संपला विषय. आणि जर कुठलीही कुठलीही गोष्ट असली तर सर भोगा तुम्ही सूचना पत्र वगैरे किंवा एकमेकांना देऊन बोलवा ना, म्हणजे तिला ड्युटी सुट्टी घेता येईल ना. हा प्रॉब्लेम सर नागपूरला ड्युटी करत आहे, तिला नामा वगैरे असला तर आपण जोडून सुट्टी मागू शकतो. गरज नाही आहे, ऍडजस्ट करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही तुम्हाला मिळेल तेव्हा येऊन द्या बाहेर, चला काय. आपण लोकांना दिली आहे ना कॉपरेट इन्व्हेस्टिगेशन कॉपरेट करायला पाहिजे. सर इन्व्हेस्टिगेशनला कॉपरेट करून राहिलेले आहे केली. आता मला कळत नाही की मला तर तुमच्या डोक्यात कसं डायव्हर्ट कसं झालं असं वाटत आहे ना, असं झालं तसं झालं, एवढं काही नाहीये. बाहेरमध्ये देऊ शकता तुम्ही. मी काय बोललो, आपली केस तुमची मला केस मजबूत करायचं आहे. पोलिसला काही नाही, तुम्ही ते चांगलं तुम्ही संपला विषय. नाही सर याच्यामध्ये तिला सांगितल्याप्रमाणे ते लिहायला बाबा मी सांगितल्याप्रमाणे लिहिलेलं नाही, डोळ्यात सामान आला. 10 दिवसांनी काही असं सांगितलं नाही, जे सांगितलं तेच लिहिलेलं आहे, तेच तुम्ही धरलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे सांगायचं आहे ते आणखी सांगायचं. संपला विषय. बाकी तो मागच्या आठवडा हा सर. नमस्ते, मैं सुरेश श्रंगारी, ऑनलाइन रजिस्टर्ड जनार्दन मून प्रेरित राष्ट्रीय स्वयं संघ नागपुर का के द्वारा वर्धा जिला शाखा अध्यक्ष। आज मेरे सामने हनीफ भाई अपने आशिक भाई के तरफ से ये प्रस्ताव हमारे संगठन को आया है, जो एक जयश्री वाघमारे इस मैडम ने हमारे संगठन को एक विनती पत्र देके अपने सोशल जस्टिस के लिए न्याय मांगने के वास्ते हमें बताया। साथ में उन्होंने उसके साथ में हुए और उसके परिवार के साथ में हुए वर्धा जिला भीमनगर सावंगी में के परिसर में वो जो हादसा हुआ था उसने फिरियाद खुद ही जो फिरियाद थी उसका वीडियो और उसके साथ में उसने जो पुलिस स्टेशन सावंगी में पुलिस स्टेशन वर्धा जिला थाना पारदी साहब को एक अपना स्टेटमेंट, लिखित स्टेटमेंट, उसके साथ उसके पति का उसके सास का स्टेटमेंट स्पीड पोस्ट से भेज के दरखास्त किया कि जो एफआईआर है उसको दुरुस्त करने के लिए। तो उसका जब स्टेटमेंट देखा, उसकी एफआईआर जब उसने हमें उसके स्टेटमेंट के साथ में निवेदन के साथ में हमको दिया, उसकी जो हकीकत है उसमें जो कानून की फौजदारी कानून की जो धाराएं लगी है, वास्तव में उसके जो वीडियो लोड करके बताया है, जो आपने देखा है, वो वीडियो के अंदर में वो बोल रही है कि एक दारू वाला कोई धीरज मेश्राम नाम का लड़का उसके पति को चाकू लेके मारने आया और गाली गलौज करके मारने की कोशिश कर रहा था। तो उस वक्त उसके उसके सास ने उसे बोला, डांटा, उसको रोकने का प्रयास किया, तो उसके सास को भी दूर फेंक दिया। उसके बाद में वो महिला से सहन नहीं हुआ, तो वो महिला दौड़ के आके
ये जैसे इस महिला ने अपने पति का संरक्षण करने हेतु कार्य किया, तो उसको भी ये पकड़ के मारने की कोशिश किया, तो वो महिला, उसके पति ने उसका चाकू पकड़ के फेंक दिया। उसके बाद में उस महिला को पकड़ के उसने बाल पकड़ के उसको और अश्लील तरीके से पकड़ के धर दबोच के उसको ये किया, मारा, उसके गालों पे मारा करके। वो खुद महिला का वीडियो आपने देखा है। तो कहने का उसके ये सब बातें, उसके जो हकीकत रिपोर्ट लिखा गया है, उस रिपोर्ट के हकीकत में ऐसा कुछ नहीं आया। और जो बाहर की बात है कि खाने के निमंत्रण की वजह से वो खाना नहीं आया, इसलिए उसके घर गाली गलौज करके जान से मारने के लिए उसके घर में जाके बर्तन फेंक के, ऐसा कुछ हकीकत आया है। तो ये दोनों चीज में कॉम्प्लिकेटेड है और असंवैधानिक है, फौजदारी धांधलेबाजी है। इसलिए ये एफआईआर सुधारने वास्ते हम पारदी साहब को, उसके पति को बार बार उसको बयान के लिए वो पाठक करके है जमादार, उसको धमका रहा था। हालांकि वो परिवार इस बातों से दूर तक उनका कभी ये देखा नहीं, तो थोड़ा डरा सहमा था परिवार था। तो वो रातों के अंधेरे में उनको बुलाते गए, तो वो कुछ ये नहीं, तो हमने पारदी साहब से मिलके बातचीत की है कि भाई ये घटना वास्तव सत्य के आधार पे, ये महिला का स्टेटमेंट आप रिकॉर्ड पे लेके आपने जो एफआईआर में फौजदारी धांधलेबाजी की है उसको आप सुधार कीजिए। तो थानेदार साहब कहते हैं, योगेश पारदी साहब, कि भाई आप दूसरी एक कंपनी, ये भारत में एक ही बार एफआईआर लॉन्च होता है, अरे एक ही बार लॉन्च होता है, और ये एक ही बार होने की वजह से इसको दुरुस्त नहीं हो सकते। तो भैया आप सवाल यहाँ पे उठता है कि जब अगर भारत में एक ही बार एफआईआर लॉन्च होता है, तो आपने ऐसा क्रिमिनल, आपके लोगों ने और आपने सबने मिलकर ऐसा किया क्यों? पारदी साहब का ये सवाल उठता है आशिक भाई, कि ये पारदी साहब को भी और पूरे महाराष्ट्र के पूरे जनता को, कि एक पीड़ित जब अपना जो सुप्रीम कोर्ट की भांडी उनके सामने ऐनक बन के उनके ही थाने में लटके हुए है, उसको देख के आइडेंटिफाई करके अपने मन की एफआईआर नहीं बनाना, ये असंवैधानिक, गैरकानूनी और अनजस्टिस प्रक्रिया है। इतना बड़ा क्रिमिनल कॉन्स्पिरेसी करना, ये कहाँ का ये है? तो एक सामान्य नागरिक हो या महिला हो या पीड़िता हो, वो जब जाती है तो उसकी एफआईआर को अपने मन से एफआईआर बना के देना, ये तो सबसे पहले देखिए, ये एफआईआर बनाना बोले तो अपना मकान या किसी भी चीज को बनाने के लिए फाउंडेशन की जरूरत होती है। फाउंडेशन बोले तो जोता, या तो झोपड़ी भी बनाना है, तो झोपड़ी बनाने के लिए जब अपन 4 खंबे लगाते हैं, वो खंबे के लिए गड्ढा खोदना पड़ता है, गड्ढा करके उसको उसमें बल्ली डाल के उसको अच्छा पत्थरों से ठास के उसको मजबूत करना पड़ता है, तब जाके उसके ऊपर पूरा झोपड़ी तैयार हो जाती है। नहीं तो हवा के झोंके से पूरी झोपड़ी उड़ जाती है, तो आंधी तूफान में झोपड़ी हट जाती है। इसी तरीके से एफआईआर अगर फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट पर सक्षम कानून व्यवस्था साक्षी पुरावे के आधार पे और जो तथ्य है उसके आधार पे अगर नहीं हुआ, तो ये कोर्ट में जाके उसका क्या होता है कि वो एफआईआर खारिज हो जाता है। एफआईआर अगर खारिज हो जाता है, आरोपी मुक्त होते हैं, और ये जो अन्याय, अत्याचार, शोषण, बलात्कार करने वाले जो आरोपी होते हैं, ये आरोपी क्या करेंगे कि बाद में ये इनका हौसला बढ़ के ये लोग बड़े पैमाने पे, अपन देख रहे हैं ना कि अपने वर्धा में हिंगनघाट में एक महिला को ऐसे पेट्रोल से जलाया गया है, और भी महिलाओं का शोषण हो रहा है। अभी हमने देखे है कि कुछ दिन पहले इसमें वर्धा जिले में होटल के अंदर में 4 दिन बंद रखा है। ये तो पारदी साहब को हमने फोन करके पूछे भी थे, तो उसका अभी तक पारदी साहब ने हमको विश्लेषण करके उस घटना के बारे में नहीं बताया कि कौन सा होटल है, वो महिला कौन से वसतिगृह में रहती थी, वो महिला कौन से बैंक में काम करती थी, वो महिला वर्धा में कितने दिन, ये इस तरीके से हमने पूछे, तो वो अभी तक उसका संज्ञान लेके, और अभी तक हमारे पास में हमने फोन से बात की है। तो जब फोन से बात करते हैं तो पारदी साहब का हमको तो पूरा आ जाता है, पारदी साहब के फोन में आवाज ही नहीं आती। तो मीडिया को सत्यता बताने के लिए पारदी साहब भटकते हैं।
तो हम इस विषय पे जब पारदी साहब पे गए तो पारदी साहब कहते हैं नहीं, वो महिला को आना पड़ेगा। अब देखिए, इसने, वो महिला ने और उसके परिवार ने जो स्टेटमेंट लिख के दिया है वो एक ही स्टेटमेंट, उसी स्टेटमेंट के अंदर हम ये चाहते थे कि आपके थाने में जो भी क्रिमिनल कॉन्ट्रोवर्सी हो गई है उस पे हमको कोई अधिकारियों के ऊपर, कोई पुलिस वाले के ऊपर, वो हो सकता है एक में के फ्रेंडशिप में, क्योंकि ये महिला भी बता रही है कि उसके घर का, परिवार का कोई भी एक पुलिस वाला उसको मिसगाइड कर रहा था स्टेशन डायरी वाले को, तो फिर भी हम उसको भी किसी के भी पेट पे लात मारने के विचार में नहीं है। तो इसीलिए संवेदना को लेके हम उन थानेदारों के पास में दरखास्त लेके गए कि इस एफआईआर को फिर से अच्छी तरीके से रिप्रेट कर लीजिए, इसको सुधार कर लीजिए और अपने सुधार करके इसको आगे बढ़ाइए। तो वो क्या बोल रहे हैं, नहीं, हम आपको सुधारने की बजाय इसको फिर से एफआईआर करो, फिर एक कंप्लेंट दो। और वो महिला को बयान लेने के लिए, वो महिला जब नागपुर में ड्यूटी करती है, उसके बहुत सारे प्रॉब्लम हैं, अपने पारिवारिक प्रॉब्लम है, और ऊपर से ये ऐसी इस तरीके की ये गुंडा प्रवृत्ति के लोगों की तरफ से ऐसा कुछ होता है, तो उस महिला के सुरक्षा की क्या शाश्वती है। तो ऐसी सिचुएशन में उसको आना ही पड़ेगा, उसको नागपुर से आना ही पड़ेगा, फिरियादी है ना वो। आज वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से सुप्रीम कोर्ट चल रहा है, पर हमारे थानेदार को, सामने वाले को आना ही पड़ेगा। ये जाति हो रही है। तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री साहब इस और गृह मंत्री साहब अपने सरकार में जो क्रिमिनल कॉन्ट्रोवर्सी करने वाले अधिकारी है, इनको कम से कम विनती के माध्यम से इसमें सुधार होना जरूरी है आशिक भाई। तो इसमें ये 3 लोग, अगर ये लोगों ने सुधार नहीं किए तो पहले तो वो जो आरोपी ने जो कुकर्म किया है उसके बारे में बाद में बात होती है। आज ये एफआईआर में छेड़छाड़ करके फिरियादी ने बताई हुई बात को न लेके ऐसी क्रिमिनल कॉन्ट्रोवर्सी करने वाला थानेदार, उसका स्टेशन डायरी अमलदार और उसको मिसगाइड करके बताने वाला, राइट अप करने के लिए हकीकत, और ये ढोसली यानी फालतू एक गैर कानूनी छेड़छाड़ की हुई एफआईआर बनाने के लिए जो प्रयास किया गया है, यही सबसे बड़ा दिशाभूल, ठगवणूक, फसवणूक, धोखाधड़ी, ये थाने पे फौजदारी गुना दाखिल हो जाता है। तो ये है इस केस में यही बात, वास्तव में तो योगेश पारदी साहब के ऊपर ही गुना की सुई आ रही है। अमलदार, थाने के जो अमलदार था उसके ऊपर सुई आती है, और जो मिसगाइड कर रहा था वो इसके ऊपर सुई आ रही है। तो ये लोग दोषी पहले हैं, इसका निपटारा किए सिवाय तो वो जो आरोपी है उसका निपटारा करेंगे। पर ये तपास, चौकसी और पुरावा एविडेंस के आधार पे सब जमा करना का काम जिनका है वो नहीं कर रहे, वो चाकू जब्ती नहीं कर रहे, और इस परिवार को बार बार बोल रहे कि आप दूसरी एप्लीकेशन दो और दूसरी एफआईआर 1000 एफआईआर कर सकते हैं, फिरियादी को ऐसा ये है। तो ये तो भारत के संविधान और न्याय, कानून और न्याय का की पायमल्ली, बोले तो इज्जत लूटना, ये इतना बड़ा अधिकार एक इन लोगों को नहीं दिया गया है। तो इसलिए आपके चैनल के माध्यम से हम यही बोलना चाहता हूं मैं, विश्लेषण करके, कि यही इसका विश्लेषण हो सकता है कि इनके ऊपर पहले तो ये अधिकारियों के ऊपर फौजदारी कार्रवाई करना जरूरी है। यहाँ का एसपी, डीआईजी, आईजी, पुलिस महासंचालक और गृह मंत्री ये कार्रवाई करेंगे क्या? अगर इसमें नहीं होता है तो फिर देखेंगे कि हमारे संघ के हाथ में बॉल आया है। आने वाले अधिवेशन में हम ये और इसके बारे में संघ के माध्यम से इसके ऊपर पीआईएल डालने के लिए सोचेंगे। यही आपके चैनल के माध्यम से या आपने जो सवाल बताए हैं आशिक भाई, और वो फिरियादी ने जो बताया विश्लेषण करने के लिए, यही मैं बता रहा हूँ। बस, धन्यवाद।